नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये आता जीवा इथे सलाड कट करत असतो आणि इतक्यात मानिनी त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते, अरे जीवा, एक महत्त्वाचं काम आहे. आपला भरलेला सिलेंडर आहे ना, तो राणी आजींच्याकडे देऊन ये. वॉचमन काका नाही आहेत. तर तेव्हा जीवा का असं तिला विचारतो, तर मानिनी म्हणते, अरे का काय का, अरे सिलेंडरचा प्रॉब्लेम माहिती आहे ना तुला, आणि राणी आजी एकटेच राहतात. तो भरलेला सिलेंडर उचल आणि तू नेऊन दे जा. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं ऐक ना, मला कुठं तू सिलेंडर वगैरे उचलायला लावतेस. अगं किती जोर लागतो त्याला, अगं नेता नेता कामटा निघेल माझा. तर मानिनी त्याला म्हणते, अरे पुरुषासारखा पुरुष तू सिलेंडर नाही उचलता येत. तर जीवा म्हणतो, अगं आई, पण आता यात कसली आली स्त्री पुरुष समानता. आता सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही ना जमत. तर मानिनी म्हणते, हां म्हणजे हे पटतं ना तुला, की हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही जमत. तर जेव्हा परत म्हणतो, हो नाहीच जमत. तर मानिनी म्हणते, मग हेच तुझ्या बायकोच्या बाबतीत का लागू होत नाही. तिच्याकडून एक्सरसाइज करून घेताना तुला जितका एक्सरसाइज जमतो तितकाच तिला जमला पाहिजे, अशी अपेक्षा का रे जीवा. तर जेव्हा तर वरच्या दिशेने बघतो आणि म्हणतो, कोणीतरी कान भरलेत वाटतं. तर मानिनी म्हणते, कान वगैरे कोणी भरलेले नाहीये, ते मीच ओळखलेलं आहे. अरे पाय दुखतायत तिचे, उठता बसता येत नाहीये तिला. अरे नवरायस ना तिचा, जरा धीराने घे, अरे बायको आहे ती तुझी. तर जेव्हा म्हणतो, एक मिनिट, वर्कआउट करताना अजिबात मी तिचा नवरा नाहीये. मी तिचा ट्रेनर आहे, कळलं. मी टीचर आहे आणि ती माझी स्टुडंट आहे, दॅट्स इट, कळलं. आणि असं हे दोघे बोलत असतात आणि तेव्हा नंदिनी वरून खाली येत असते आणि तिला खाली येत असताना सुद्धा पाय खूप दुखत असतात. तर मानिनी पुढं म्हणते, अरे वेडायस का तू जरा, अरे पाय दुखतायत तिचे खूप मरणाचे. तर जीवा म्हणतो, मग दुखू दे ना, एवढं काय आहे त्यात. नाही तुला आता वाटत असेल की मी खूप अति करतोय म्हणून, पण मला माहिती आहे मी काय करतोय ते. मला माझ्या बायकोने फिट दिसायला हवाय, कळलं. म्हणजे उद्या ना आरशात बघताना तिला भीती नाही तर भारी वाटलं पाहिजे. आणि त्यासाठी ना मी विलन ठरलो तर ठरलो. आणि तेव्हा नंदिनी तिथं हळूहळू येते. तर मानिनी तिला सावकाश सावकाश म्हणत असते. तर नंदिनी आता येऊ का मी असं म्हणत असते, तर मानिनी तिला म्हणते, थांब आणि जीवाला म्हणते, अरे जीवा बघ कशी लंगडते ती, जा तिला बाईकवरून सोडून ये. तर जीवा तिला म्हणतो, चालत चालली आहेस ना, ऐक आणि हे बघ किती स्टेप्स होतात ना ते मोजून ठेव आणि मला सांगायचं हं? तर मानिनी म्हणते, अरे जीवा असं काय करतोयस, अरे तिचे पाय किती दुखतायत आणि तू चालत पाठवतोयस तिला. तर जेव्हा म्हणतो, अगं आई, फक्त 1 किलोमीटर आहे, तेवढाच वॉक होईल तिचा. तर मानिनी म्हणते, अरे इथं घरात बसून तुला बोलायला काय जाते, बाहेर केवढं ऊन आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं माहितीये मला सगळं माहितीये, अगं मी नवरा आहे तिचा, काय बोलतेस तू. हे बघ छत्री काढून ठेवली आहे मी, हे घे छत्री घे, असं म्हणून नंदिनीच्या हातात छत्री देतो. आणि नंदिनी पण रागारागात ती छत्री घेते. तर जेव्हा म्हणतोय, बघ ही छत्रीमुळे ना तुला उन्हाचा त्रास होणार नाही. आणि हा टिफिन घे आधी, म्हणजे त्यानं स्वतः टिफिन नंदिनीसाठी बनवलेला असतो, तो तिच्या हातात देतो. आणि तो सांगतो टिफिनमध्ये काय काय असतं ते. म्हणतो, बघ टिफिनमध्ये लाल भात, नाचणीची भाकरी आणि मसूर म्हणजे काळे मसूर दिलेत, आणि सलाडसुद्धा दिलेला आहे. वेळेवरती खाऊन घे, व्यवस्थित जेव, म्हणजे आजच व्यवस्थित जेव, कारण ना उद्यापासून तुला एक वेळेस भात मिळणार आहे. तर नंदिनी आता अजून चिडते, म्हणते, हो सर, तुम्ही सांगताय ना अगदी तसंच करते मी सगळं. आणि मानिनीला म्हणते, येऊ का मी आई. तर मानिनी पण लगेच तिला म्हणते, सावकाश जा आणि काळजी घे. तर नंदिनी आता वळते आणि लंगडत लंगडत चालत असते. तर मानिनी परत जीवाला एक फटका मारते आणि म्हणते, अरे बघ जरा, अरे निर्दयी आहेस का तू जीवा. अरे तिचे पाय दुखतायत आणि किती त्रास देतोयस तू. थांब बस तू विक्रमना येऊ देता, मी त्यांना सांगतेच तुला फटके मारतात ते. तर जेव्हा म्हणतो, बोला सगळे मलाच बोला, पण मी काय करतोय ना हे यांना नंतर कळेल. तर इकडे आता पार्थ उभारलेला असतो गाडीला टेकून. तेव्हा काव्य येते परतात आणि त्याला म्हणते, व्हा बाजूला, मी चालवते गाडी. तर पार्थ तिला म्हणतो, नाही राहू देत आज, म्हणजे तुम्ही पण खूप थकलाय आणि मी पण ओरडलोय ना तुमच्यावर आज खूप. आणि चला मी तुम्हाला घरी सोडतो आणि तिथून मी ऑफिसला जातो. तर काव्या म्हणते, नक्की. तर पार्थ म्हणतो, हो नक्की. तर तेव्हा काव्या लगेचच जाऊन साईडच्या सीटवरती बसते आणि पार्थ आता ड्रायव्हिंग करू लागतो. आणि हे दोघे चाललेलेच असतात. इतक्यातच 3-4 मुलं अशी कारच्या आडवी येतात आणि कार थांबवतात. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे काय झाले काय यांना. तर पार्थ म्हणतो, काय माहिती, चला बघूयात. आणि खाली उतरून काव्या त्यांना विचारते, अरे काय झाले तुम्हाला, आणि असं गाडीसमोर येऊन कोण उभं राहतं, काय हवंय.
तर त्यातला एकटा मुलगा सांगतो, हे बघा याचा गुडघा फुटलाय, आम्हाला पुढच्या नाक्यापर्यंत सोडता का? तर पार्थ म्हणतो लगेच, अरे सोडतो की, त्यात काय एवढं? आणि काव्याला म्हणतो, काव्या चालवता का तुम्ही गाडी? तर त्यातला एकटा पोरगा म्हणतो, काय 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 बोलताय, या बाई गाडी चालवणार? आणि दुसरा त्याला म्हणतो, अरे शिकवणार बाबा आहे की त्यांच्या बाजूला. तर तेव्हा तो मुलगा म्हणतो, नको नको, बायकांना सगळी कामं जमतात पण गाडी चालवता येत नाही. तर काव्या तर चिडते आणि म्हणते, तू तू अरे थांब, एक एक रट्टा देऊ का सगळ्यांना, काय बोलताय तुम्ही? तर पार्थ म्हणतो, अहो काव्या काय करताय, लहान मुलं आहेत ना ती. तर दुसरा एकटा मुलगा म्हणतो, काय खोटं बोलतोय तो, गाडी येत नाही तर नाही येत, काय करणार आहे? तर पार्थ त्याला म्हणतो, हिम्मत आहे रे मर्दा. तर काव्या आता एकदमच त्या मुलांना म्हणते, बसा बसा गाडीत तुम्ही. तर ज्या मुलाच्या गुडघ्याला लागलेला असतो तो म्हणतो, नाही नाही नाही, मला दुसरं ढोपर फोडायचं नाही. तर काव्या म्हणते, हो बस आता गाडीत, एकदा सांगितले ना बस म्हणजे बस. तर तो नाही नाहीच असं म्हणत असो. तर पार्थ सुद्धा म्हणतो, अहो जाऊ देत ना, लहान मुलं आहेत ती, ते म्हणतायत ना की बायकांना गाडी चालवता येत नाही, तर राहू देत ना. तर काव्या म्हणते, बायकांना गाडी चालवता येत नाही असं काही नसतं आहे, बघा आता हीच बाई गाडी चालवणार आहे आणि तुम्ही सगळे बापे गाडीत बसायचं म्हणजे बसायचं. तर पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, गाडी चिडवून चालवायची गोष्ट नाहीये. तर काव्या म्हणते, अच्छा असं आहे का, पण तुमचं असं म्हणणं आहे ना की बायकांना गाडी चालवता येत नाही, बायकांना सगळे तर मग गाडी चालवता का नाही येऊ शकत, चला चला बसा गाडीत, असं जोराची ओरडते. तर तेव्हा सगळेजण निमूटपणे त्या गाडीत बसतात आणि काव्या तर लगेचच आपल्या पण सीट बेल्ट काय लावते, हँडब्रेक काय बंद करते आणि लगेचच रिअर मिरर वगैरे ॲडजस्ट करते आणि त्यानंतर कारसुद्धा स्टार्ट करते. आणि तेव्हा लगेचच पार्थ आणि सगळी मुलं गणपती बाप्पा मोरया म्हणतात. आणि तेव्हा काव्या लगेचच क्लच वगैरे दाबून फर्स्ट गिअर टाकते. पार्थ काहीसुद्धा सांगत नसतो, ही काव्या सगळं आपल्या आपल्या मनाने करत असते. आणि त्यानंतर काव्या छान अशी कार चालवू लागते आणि ही मुलं जी असतात ती लगेच घालीन लोटांगण वंदीन चरण असं म्हणून सगळं काही आरती वगैरे करू लागतात बाप्पाची. आणि काव्या तर छान अशी कार चालवत असते आणि तिचं लक्ष अगदी पुढं वगैरे सगळं व्यवस्थित असतं. आणि पार्थ तिला थोडे थोडे इन्स्ट्रक्शन्स देत असतो. आणि इतक्यातच आता एक मुलगा म्हणतो, आला आला आमचा नाका आला. आणि तेव्हा काव्या बरोबर गाडी थांबवते सुद्धा. तर तेव्हा एक मुलगा म्हणतो, ताई शिकली, प्रगती झाली आणि दादा दे ना आता आमचं चॉकलेट. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्याला तर आश्चर्यच वाटतं. तर पार्थ लगेचच पैसे देतो त्या मुलांना आणि म्हणतो, हे घ्या पैसे आणि हवे तेवढे चॉकलेट्स घ्या, एन्जॉय एन्जॉय. आणि तेव्हा ती मुलं सुद्धा दंगा करत आपलं कारमधून खाली उतरतात आणि चॉकलेट चॉकलेट असं दंगा करत असतात आणि उतरतात आणि उड्या मारत जातात. तर काव्या तर विचारते पार्थला, काय होतं हे देशमुख? तर पार्थ तर हसत असतो. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तो असं काव्याची वाट बघत थांबलेला असतो गाडीच्या बाहेर, तेव्हा त्याला समोर मुलंही खेळताना दिसलेली असतात. आणि तेव्हा त्याने त्या मुलांना बोलावून घेतलेलं असतं आपल्याजवळ. आणि तेव्हा ती मुलं आल्यानंतर त्यानं विचारलेलं असतं, मुलांनो माझी एक हेल्प कराल? तर त्यातला मुलगा म्हणतो, हो हो. आणि तसंही ना शाळेतून येताना काही टाईमपासच नसतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे वा वा वा. आणि हे बघा इकडून एक ताई येईल, ती माझ्या गाडीत बसेल आणि आम्ही ना इकडून जाणार आहोत. तर मग आम्हाला ना पुढे अडवायचं आणि लिफ्ट मागायची आणि मी सांगेन ते बोलायचं, जमेल का? तर तेव्हा त्यातला एकटा मुलगा म्हणतो, हो हो जमेल, पण जमवलं तर? तर तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला खूप सारे चॉकलेट्स देईन. तर तेव्हा पार्थ म्हणतो, डन डन. आणि त्यातल्या एकट्या लहान मुलाला म्हणतो, तुला ढोपर फुटल्याचं दाखवता येईल? तर तेव्हा तो मुलगा सुद्धा लगेच तयार होतो आणि पार्थ म्हणतो, अरे वा वा, माझ्या तर तू पुढचा आहेस असं म्हणून डन डन असं म्हणून त्याने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. आणि आता पार्थ ते सगळं हसत हसत काव्याला सांगतो. तर तेव्हा काव्याला सुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि ती चिडत नाही मात्र पार्थवरती. तर तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी पण काव्या, मी ना खूप काही बोलून घेतलं त्या पोरांच्याकडून, पण तुम्हाला ना कोणी डिवचलं ना की तुम्ही मनावरती घेता आणि दणक्यात सिक्सर मारता. काव्या तुम्ही करून दाखवलं, काव्या तुम्ही डिड इट काव्या. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही देशमुख, वी डिड इट. आणि म्हणते, खरंच अहो, तुमच्यासारखा पार्टनर माझ्यासोबत असेल ना तर माझं पाऊल कधीच मागे अडणार नाही. आणि ती थोडीशी इमोशनल झालेली असते आणि थँक्यू म्हणते. तर तेव्हा पार्थ तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, मी तुम्हाला कधी मागे अडूच देणार नाही. आणि मित्रांनो, इकडं तेव्हाच आता काव्य आणि पार्थ असे थांबलेले असतात वाटेत. तर तेव्हा अनिशा आणि तिची मैत्रीण जी असते, त्या दोघीसुद्धा एका कारच्या आडोशाला उभारून ते सगळं काही बघत असतात. तर तेव्हा तिची मैत्रीण अनिशाला म्हणते, अगं काय यार अनिशा, अर्धा तास झाला आपण यांना फॉलो करतोय, एवढंच वाटतंय तर जाऊन बोल ना तिच्याशी. तर अनिशा काव्याकडे बघून म्हणत असे, काव्या तू गाडी तर शिकली आहेस,
पण असं म्हणून ती परत वेगळ्याच मूडमध्ये जाते. म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं, तिला कसली तरी काळजी वाटत असते, टेन्शन आलेलं असतं, पण अजून आपल्याला तर काय ते कळलेलं नाही आहे मित्रांनो. आणि इकडे ही रम्या काहीतरी वेगळाच विचार करत असते. म्हणते ही आज ना काव्या गाडीच्या आतमध्ये बसायला सुद्धा घाबरत असेल नाही? पण हिला कुठं माहिती आहे की काव्या आता गाडी शिकून सुद्धा रेडी झालेली आहे आणि असं काही बोलत बोलत ती हसत असते. आणि इतक्यातच आता तिच्या मोबाईलवरती परत विजयचा फोन येतो. आणि फोन उचलल्यानंतर इकडे विजय तर एकदम रोमॅन्टिक मूडमध्येच असतो नेहमीसारखा आणि म्हणतो, "आज हॉटनेस खूप वाढलाय. इज इट सन इज ऑर इज इट यू?" तर रम्या वैतागतेच. तर आता रम्या वैतागलेलं त्याला कळल्यानंतर म्हणतो, "आय नो, आय नो." खूप वाईटच बोरिंग अशी पिकअप लाईन आहे. पण काय करू, ही पिकअप लाईन तयार करायला मला 1 तास लागला. तर रम्या म्हणते, "पण मी काय म्हणते, कशासाठी एवढं कष्ट करतोयस? नॉर्मली बोल ना." तर तेव्हा विजय म्हणतो, "पण स्पेशल लोकांशी नॉर्मली कसं बोलणार ना?" तर तेव्हा रम्या म्हणते, "नाऊ धिस इज अ व्हेरी गुड पिकअप लाईन." तर विजय म्हणतो, "थँक यू, थँक यू. पण चला आपण शॉपिंगला जायचं का? आज तुमच्या शॉपिंगच्या बॅग्स आणि तुमचे थोडेसे नखरे उचलायचा मूड आहे." तर तेव्हा रम्या म्हणते, "वॉव! आवडलं असतं." म्हणजे ती कॉफी हलवत-हलवत म्हणत असते, "मी जरा कॉन्फरन्स रूममध्ये आहे. आवडलं असतं मला. मीटिंग आहे रे माझी." तर तेव्हा विजय लगेचच तो आवाज पकडतो आणि म्हणतो, "तुमच्या कॉन्फरन्स रूममध्ये कॉफी फेटणं अलाउड आहे?" आणि तेव्हा रम्याला परत धक्का बसतो आणि ती विचारते, "पण तुला कसं माहिती?" तर तेव्हा विजय म्हणतो, "माझे स्पीकर्स आणि कान खूप शार्प आहेत. आणि एनिवे तू जर बिझी असेल तर आपण कधीतरी नंतर जाऊ शॉपिंगला. पण ना एक डेव्हलपमेंट सांगायची होती म्हणून फोन केला." तर रम्या विचारते, "काय?" तर विजय म्हणतो, "आई-वडील येतायत गावावरून आणि ऑफकोर्स रोज मी त्यांना तुझ्याबद्दल सांगत असतो. ते खूप ना एक्सायटेड आहेत तुला आणि तुझ्या घरच्यांना भेटायला." तर रम्या म्हणते, "ओके, मग करूयात का आपण बघण्याचा कार्यक्रम?" तर विजय म्हणतो, "बरं ठीक आहे, तू सांग कधी येऊ?" तर रम्या म्हणते, "लगेच उद्या." तर विजय म्हणतो, "वा वा, आय एम एक्सायटेड." तर रम्या म्हणते, "हो ठीक आहे, ओके, पण आपण ज्या दिवशी भेटलो होतो त्या दिवशी मी काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना?" तर विजय म्हणतो, "हो, ऑफकोर्स लक्षात आहे, डोंट वरी. उद्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये मी ती अट घालेन. हॅव अ गुड डे मिसेस मतकरी." तर तेव्हा रम्यासुद्धा सी यू असं म्हणून फोन ठेवून देते आणि म्हणते, "उद्याचा बघण्याचा कार्यक्रम खरंच बघण्यासारखा होणार आहे." आणि त्यानंतर आता इकडे नंदिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते. इतक्यातच मानिनी तिथे येते आणि म्हणते, "अगं तू कधी आलीस पण?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मी मगाशीच आली आई." तर मानिनी म्हणते, "मी ना अगं इथे शेजारी गोलांबरे वहिनींच्याकडे गेले होते. चैत्रातलं हळदी-कुंकू होतं." तर नंदिनी म्हणते, "आई बरं चपात्या झाल्यात सगळ्या, कुकरही लावलाय, 2 शिट्ट्याही झाल्यात." तर मानिनी म्हणते, "काय का नंदिनी, आल्याला लगेच तू कामाला जुंपलीस? बरं पाय कसे आहेत तुझे?" तर नंदिनी म्हणते, "आता पाय माझे बरे आहेत. अहो येताना आत्ता मी चालतच आले." तर मानिनी म्हणते, "झालं, परत चालतच आलीस? अगं तू पण ना जेव्हा हा अतिच करतोय. ऑफिसमधून येऊच देत, त्याला परत फटकावते की नाही बघ." "बरं आता ऐक ना जरा, तू आता गुढीपाडव्याला सुद्धा धड काही गोड खाल्लेलं नाहीयेस. गोलांबरी वहिनीने ना छान रव्याचे लाडू दिलेत, खा ना थोडे." तर नंदिनी म्हणते, "आई पण सॉरी, ते काय ना मी साखर बंद केली आहे." तर मानिनी म्हणते, "अगं एवढं काय आहे त्यात? थोड्याशाने काय होतं? मी तर काय म्हणते, साखर थोडीशी गरजेचीच असते आपल्याला. एवढी पायपीट करतेस तू, जीवा एवढा व्यायाम करून घेतो तुझ्याकडून. अर्धा तरी खा." "अगं पण जीवाला कुठे कळणार आहे?" तर नंदिनी म्हणते, "आई पण मला कळेल ना. मला तुमची काळजी कळतीये, पण माझ्याकडे, माझ्या वजनाकडे माझं मलाच लक्ष द्यायला लागणार ना." आणि असंही बोलत असताना वसू आता तिथे येते आणि नंदिनीला म्हणते, "काय गं नंदिनी, मी 4 दिवस झालं ऐकते वजन, वजन. अगं दुसरं काही बोलतच नाही आहेस. मी सांगू का तुला, तू ना फार विचार करतेस या गोष्टींचा. अगं बायका आहोत आपण, आपलं वजन तर वाढणारच. या पुरुषांना काय जातंय बोलायला? आणि काय आहे, फॅड म्हणून जर करत असशील ना तर थोडे दिवस चालू ठेव, नंतर दे सोडून. आणि तसंही या सगळ्या व्यापामध्ये तुला कुठं वेळ जमणार आहे?" तर नंदिनी म्हणते, "का? का नाही जमणार?" "अहो वसू आत्या, ठरवलं ना तर सगळं काही जमू शकतं. स्वतःवरती कंट्रोल ठेवता आला पाहिजे. आता तुमचंच नाही का, म्हणजे शुगर आहे ना तुम्हाला, पण तरीसुद्धा गोड खाता की नाही?" तर वसू म्हणते, "अगं मी सणावारीला खाते गोड. आता ते पण नाही खायचं का?" तर नंदिनी म्हणते, "हो ठीक आहे, सणावारी खायचं, पण आपले पूर्वज काय म्हणतात, फक्त सणावारीच गोडधोड खायचं." असा जिरवाचाच डायलॉग आता हिला चिटकवते आणि म्हणते, "एका चचा फरक आहे फक्त, आणि आता तो च आपण कुठे लावतो ना ते महत्त्वाचं."
आणि तेव्हा आता तिला जीवाचा तो सगळा काही डायलॉग असतो, म्हणजे तो जे काही बोललेला असतो ते आठवतं. जीवा म्हणत असतो, "तू काय म्हणालीस आत्ता? सणावारी गोड खायचंच असतं म्हणून." आणि आपले पूर्वज काय म्हणायचे, की सणावारीच गोड खायचं असतं. फक्त चचाच फरक आहे, पण तो आपण कुठे लावतो ना, ते आणि खूप मोठा फरक पडतो. तर तेव्हा आता वसू तर नंदिनीसमोर हातच जोडते आणि म्हणते, "बरं बाई, मी माझे शब्द मागे घेते." मग तर झालं. तू चालू ठेव तुझं काय ते वजन. आणि बघितलंस का, या वजनाच्या नादात ना मी जे काही सांगायला आले होते तेच विसरले मी. आणि मानिनीला म्हणते, "अगं मानिनी, विजयचा फोन आला होता रम्याला. तो विचारत होता ना, की त्याच्या घरच्यांना घेऊन उद्या येऊ देत का देशमुखांच्याकडे?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो." तर वसू म्हणते, "अगं म्हणजे बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे." तर मानिनी आणि नंदिनीसुद्धा खुश होतात. तर मानिनी म्हणते, "अरे वाह! छानच की, येऊ देत त्यांना, कळवा." तर नंदिनीसुद्धा म्हणते, "आता काय जोरदार तयारी करावी लागणार." आणि या तिघीसुद्धा खुश असतात. आणि इतक्यातच मित्रांनो, आता इकडून काव्य आणि पार्थ येत असतात घरामध्ये. तर काव्य म्हणत असते, पार्थ मी काय म्हणते, उद्या पिकावरलाच आपण गाडी बाहेर काढूयात आणि डायरेक्ट हायवेलाच घेऊन जाऊयात ना. म्हणजे मला ना तेवढा कॉन्फिडन्स तर आलाय." तर पार्थ म्हणतो, "अरे वाह! तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय हां. नाईस, नाईस." आणि असं ते बोलत आत चाललेले असतात. तर तेव्हा रम्या तिथं पुस्तक वाचत बसलेली असते आणि त्यांचे शब्द हिच्या कानावरती पडल्यावर म्हणते, "कसल्या कॉन्फिडन्सबद्दल बोलतोयस तू पार्थ?" तर काव्या म्हणते, "माझ्या." "अगं म्हणजे माझ्याचबद्दल बोलत होतो आम्ही. म्हणजे गाडी चालवण्यासाठी माझा जो गेलेला कॉन्फिडन्स होता, तो आज फायनली परत आलाय." आणि असं काव्याने सांगितल्यानंतर रम्याच्या तोंडावरचा रंगच उडतो. तर काव्या पुढं म्हणते, "आणि त्यासाठी देशमुखांनी काय जुगाड केला तुला काय सांगू?" तर रम्या विचारते, "म्हणजे?" तर काव्य लगेच म्हणते, "हां, सांगते." असं म्हणून ते जे काही घडलेलं असतं ते सगळं काही तर ते रम्याला सांगू लागते. तर तेव्हा पार्थ आता रम्याकडेच बघत असतो आणि तो मनात म्हणतो, "काव्या गाडी शिकतायत याचा मनापासून आनंद झालेला दिसत नाही आहे रम्याच्या चेहऱ्यावरती." आणि पार्थ आता विषय बदलतो आणि रम्याला विचारतो, "रम्या, विजय कसा आहे?" तर तेव्हा रम्या म्हणते, "छान आहे आणि त्यांच्या घरच्यांना घेऊन ना उद्या इथे आपल्या इथे सगळ्यांना भेटवायसाठी यायचं म्हणतोय." तर तेव्हा काव्या खूप एक्सायटेड होते आणि म्हणते, "एक मिनिट म्हणजे बघण्याचा कार्यक्रम? अगं रम्या, तू काय गं तू, पण मला सांग, तुझी सगळी तयारी झाली आहे का? तू काय घालणार आहेस, ड्रेस, साडी?" "नाही नाही, तू साडीच नेस. आणि कुठली साडी नेसणार आहेस, फायनल केलंयस का?" आणि रम्या, ऐक ना, तुला जी मदत लागेल ना ती सगळी तू मला सांग. मी सगळी मदत करेन तुला, ओके? तर तेव्हा रम्या म्हणते, "ऑब्व्हियसली अगं मी तुलाच सांगणार ना काव्या." आणि त्यानंतर रम्या पार्थला म्हणते, "बघितलंस पार्थ, तू म्हणालास लग्न कर आणि मी लगेच तयारसुद्धा झाले." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "गुड. आय एम हॅपी फॉर यू रम्या. आणि आता मला बघायचं आहे की तू कोणासाठी रेडी झाली आहेस." तर तेव्हा रम्याला थोडासा धक्का बसतो. तर पार्थ म्हणतो, "आय मीन मीच ते ऑप्शन शॉर्टलिस्ट केले होते. पण तरीसुद्धा उद्या ना विजयला प्रत्यक्ष भेटायला मी उत्सुक आहे." आणि काव्याला म्हणतो, "काव्या, काँग्रेट्स करा त्यांना." आणि रम्याला म्हणतो, "तू सुद्धा त्यांना काँग्रेट्स कर. गाडी चालवायला शिकल्या त्या." तर तेव्हा या दोघीसुद्धा एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. तर पार्थ म्हणतो काव्याला, "बरं चला काव्या, ब्रेक, ॲक्सिलेटर वगैरे सगळं दाबून पाय दुखत असतील ना तुमचे? तुम्हाला फूट मसाज देतो चला." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर रम्याला तर धक्काच बसतो आणि पार्थ आता काव्याला घेऊन जातो. तर रम्या म्हणते, "फूट मसाज?" असं म्हणून ती खूप रागाला येत असते आणि म्हणते, "शेवटी ही काव्या गाडी चालवायला शिकलीच तर. पण ठीक आहे, मी सुद्धा हार मानणार नाहीये. मी काय करू शकते ना ते उद्या बघशीलच तू पार्थ." आणि मित्रांनो, त्यानंतर इकडे जीवा ज्यावेळेस खोलीमध्ये येतो आणि समोर बघतो तर नंदिनी एकदम गाढ छान अशी झोपलेली असते. आणि तिच्याकडे बघितल्यानंतर परत जीवा जो असतो तो फ्लॅट होऊन जातो आणि तिच्याकडे एक सारखा बघतच राहतो. आणि लगेचच आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम असं बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा लगेच चालू होतं. आणि तेव्हा त्याला लग्नामधला तो सीनसुद्धा आठवू लागतो, ज्यावेळेस पार्थ आणि जीवा जे गुडघ्यावरती बसून त्यांनी हार्ट दाखवलेला असतो नंदिनीला आणि त्यानंतर जीवाने फ्लाइंग किससुद्धा नंदिनीला दिलेला असतो आणि नंदिनीने गाल पुढे केलेला असतो. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनीने जीवाला शिट्टी वाजवायला शिकवलेलं असतं. आणि असे छान छान क्षण नंदिनीसोबत घालवलेले जीवाला आठवत असतात. आणि ते आठवत असताना मित्रांनो त्याच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि तो इमोशनलसुद्धा झालेला असतो थोडा. आणि आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आत्ता मानिनी त्याला ओरडत असते, "अरे तिचे पाय एवढे दुखतायत आणि तू तिला चालत पाठवतोयस?" आणि जेव्हा आता नंदिनीकडे बघत छान हसत असतो आणि त्याच्या डोळ्यात अजूनसुद्धा पाणी असतंच मित्रांनो. आणि तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवणार असतो आणि परत स्वतःला सावरतो आणि हळूच तिच्या शेजारी बसतो
आणि मित्रांनो चक्क तो तिचे पाय दाबू लागतो. तेव्हा नंदिनी झोपेत असते, पण तिला थोडंसं ते आता बरं वाटत असतं आणि तो आता म्हणू लागतो, "सॉरी यार चकाचक बाई, माफ कर मला. खूप त्रास दिला ना मी आज तुला? कारण ना मला तुझ्या चेहऱ्यावरचं ते जुनं हसू परत बघायचं आहे. तुला तुझ्या वजनाची काळजी आहे आणि मला ना तुझ्या तब्येतीची काळजी आहे. अजूनही तू तितकी जाड झालेली नाही आहेस चकाचक बाई. डोंट वरी. पण एकदा का वजन वाढायला लागलं ना की ते चारीही बाजूने वाढतं. मग त्याला आटोक्यात आणणं ना फार कठीण होऊन जातं आणि वाढणारं वजन एकटं येत नाही, सोबत कितीतरी व्याधींना घेऊन येतं आणि तुझ्या वाट्याला ना यातलं काहीसुद्धा येऊ नये, इतकीच इच्छा आहे गं माझी. मला ना खूप काळजी वाटते तुझी. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे तितकंसं वजन वाढलेलं नसताना तू ते योग्य वेळी कमी करण्याचा निर्णय घेतलायस. तुला सांगू ही गोष्टच अशी आहे की सुरुवातीला खूप जोश असतो, एक हुरूप असतो. पण नंतर ना शरीर थकतं आणि तेव्हाच ना आपल्या पुढे 2 मार्ग असतात. पहिला अगदी सोपा, हार मानण्याचा, मागे फिरण्याचा आणि दुसरा कितीही त्रास झाला तरी शेवटपर्यंत जाण्याचा. पहिला मार्ग अगदी सोपा वाटतो सुरुवातीला, पण तो पुढे जाऊन तुम्हाला कुठेच नेत नाही. आणि दुसरा मार्ग सुरुवातीला खूप कठीण वाटतो, त्रासदायक वाटतो, पण तो तुम्हाला खूप लांबपर्यंत नेतो. आणि मला ना तुझ्यासोबत खूप लांबपर्यंत जायचं आहे. असं तो सर्व काही नंदिनीचे पाय दाबत दाबत बोलत असतो, पण नंदिनीसुद्धा झोपलेलीच असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आता काव्याला म्हणत असतो, प्रत्येक नवरा बायकोने रोज आपली अशी प्रायव्हेट वेळ, खाजगी वेळ काढलीच पाहिजे. आणि तेव्हा आता हे दोघेसुद्धा मिळून परत एक छोटीशी रील बनवत असतात. आणि इकडे जेव्हा झोपलेला असतो, म्हणजे सकाळी सकाळी तो झोपेत असतो आणि उठत उठत असताना म्हणतो, "चकाचक बाई एक्सरसाइज सुरू करायची आहे ना?" असं म्हणून तो बाजूला बघतो तर नंदिनी तर तिथे नसतेच. आणि तो धक्क्याने उठून बघतो, बाहेर येतो आणि समोर बघतो तर पायरीवरती नंदिनी चक्क एक्सरसाइज करत असते. आणि तेव्हा जेव्हा आपले डोळे चोळतो आणि तिच्याकडे बघतो तर ती नंदिनीच असते आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं. आणि त्यानंतर आता हा जो विजय मतकरी असतो तो बघण्याच्या कार्यक्रमासाठी घरी येतो. तर तेव्हा रम्या त्याला वाटेतच थांबवते आणि त्याला म्हणते, "मी सांगितलेली अट लक्षात आहे ना?" आणि ती अट सांगताना असे ती म्हणत असे, तर तेव्हा विजय म्हणतो, "होस, घरातल्यांना सांगताना असं सांगायचं आहे की ती मी सांगतोय, बरोबर ना?" असं म्हणून ते दोघंसुद्धा एकमेकांना हँडशेक करत असतात. आणि तेव्हाच मित्रांनो नेमकं काव्या त्या दोघांना बघते आणि काव्याने बघितल्यानंतर म्हणजे या दोघांचं लक्षसुद्धा काव्याकडे जातं आणि या दोघांनासुद्धा आता धक्का बसतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.